नमस्कार मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण कॅल्क्युलेशन ऑफ सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल बघितलं होतं. या सिंगल इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काढताना आपण प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड वापरला होता. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजे काय? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड वापरला होता. आज आपण त्याचा पुढचा पार्ट बघतोय. आजच्या भागामध्ये आपण कॅल्क्युलेशन ऑफ सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियलच बघणार आहोत. फक्त आज आपण सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजे कॅलोमेर इलेक्ट्रोड वापरतोय. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय वापरला होता? प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. आज आपण काय वापरतोय? सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. बघा आता एक सेल दिसतो इथं, कॅडमियम. कॅडमियम कशात डीप केलंय? कॅडमियमच्या सोल्युशनमध्ये डीप केलंय. या कॅडमियमचा आपल्याला पोटेन्शियल काढायचं आहे, ठीक आहे. आणि ह्या कॅडमियमचा पोटेन्शियल आपण कोणाच्या मदतीने काढणार आहे? कॅलोमेर इलेक्ट्रोडच्या मदतीने. कॅलोमेर इलेक्ट्रोड रिप्रेझेंटेशन तर सांगतो आपण मर्क्युरी Ag2Cl2 आणि काय सांगितलं होतं आपण? KCl सोल्युशन, बरोबर. KCl सॅच्युरेटेड असेल तर सॅच्युरेटेड कॅलोमेर इलेक्ट्रोड, 1 नॉर्मल KCl असेल तर 1 नॉर्मल कॅलोमेर इलेक्ट्रोड, 0.1 असेल तर 0.1 नॉर्मल कॅलोमेर इलेक्ट्रोड, ठीक आहे. हा आपला कॅलोमेर इलेक्ट्रोड आहे. तो काय म्हणून काम करतोय या ठिकाणी? कॅलोमेर इलेक्ट्रोड काय म्हणून काम करतोय? पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. आणि कॅडमियम काय म्हणून काम करतोय? निगेटिव्ह इलेक्ट्रोड, ठीक आहे. निगेटिव्ह इलेक्ट्रोडवर काय होत असतं मित्रांनो? ऑक्सिडेशन होत असतं. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडवर काय होत असतं? रिडक्शन होत असतं. आणि हे दोघं जे इलेक्ट्रोड आहे ते आपण कोणाला कनेक्ट केलेले आहे? पोटेन्शियोमीटरला कनेक्ट केलेले आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण सेल तयार केला. हा काय तयार केला? सेल. सेल कसा तयार होतो? इट इज फॉर्म बाय कॉम्बिनेशन ऑफ 2 इलेक्ट्रोड्स, ठीक आहे. हा एक इलेक्ट्रोड आणि हा 2 इलेक्ट्रोड. दोघं इलेक्ट्रोड मिळून आपण काय तयार केलाय? सेल तयार केला. आणि तो सेल आपण कशाला जोडलेला आहे? पोटेन्शियोमीटरला जोडला आहे, ठीक आहे. कॅडमियमवर कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज. म्हणजे त्या ठिकाणी काय होणार आहे? ऑक्सिडेशन होणार, ठीक आहे. मग आता ऑक्सिडेशन टेक्स प्लेस, ओके. आता हा ऑक्सिडेशन म्हणजे काय म्हटलं आपण? रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन किंवा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. CD मधून कॅडमियमवर काही चार्ज होता का? कोणत्याच प्रकारचा चार्ज होता, पण 2 इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी बाहेर पडले, निघून गेले, लॉस्ट झाले. 2 इलेक्ट्रॉन कमी झाले म्हणून कॅडमियमवर कोणता चार्ज झालाय? पॉझिटिव्ह चार्ज झाला. इलेक्ट्रॉन निघून गेले म्हणजे त्या ठिकाणी कोणती रिएक्शन झाली? ऑक्सिडेशन, ठीक आहे. मग आता हा जो इलेक्ट्रोड आहे त्याचं EMF आपण कशा घेणार? EMF फॉर CD. त्या ठिकाणी कोणती रिएक्शन होते? ऑक्सिडेशन. म्हणून आपण काय म्हटलंय? ई कॅडमियम ऑक्सिडेशन, ठीक आहे. मग आता निगेटिव्हवर ऑक्सिडेशन झालं तर पॉझिटिव्हवर काय होणार आहे? रिडक्शन. ॲट पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड काय होणार आहे? रिडक्शन. रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. इकडच्या भागावर काय झालं मित्रांनो? ऑक्सिडेशन झालं. तर इकडच्या भागावर काय होणार आहे? रिडक्शन. याने जे इलेक्ट्रॉन लॉस्ट केले 2 इलेक्ट्रॉन, तो कोण घेणार आहे? कॅडमियम इलेक्ट्रोड घेणार आहे, ठीक आहे. रिएक्शन काय होते बघूया आता. कॅडमियमने 2 इलेक्ट्रॉन लॉस्ट केले होते, लिबरेट केले होते, लूज केले होते. ते 2 इलेक्ट्रॉन कोणी ऍब्सॉर्ब केले आहे? कॅडमियम इलेक्ट्रॉन ऍब्सॉर्ब केले आणि त्याचं त्या ठिकाणी काय झालंय? रिडक्शन झालंय, ठीक आहे. हा जो इलेक्ट्रोड आहे त्याचं EMF आपण कशाने दाखवणार आहे? ई कॅलोमेर. आणि त्याच्यावर कोणती रिएक्शन होते मित्रांनो? कोणती रिएक्शन होते? रिडक्शन, ठीक आहे. बरं, आपण हे पण बघितलं होतं, सेलचा जो EMF आहे, सेलचा EMF काय? अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल ऑफ 2 इलेक्ट्रोड. मग आता ई सेल इज इक्वल टू काय? ई कॅडमियम ऑक्सिडेशन प्लस काय तर ई कॅलोमेर रिडक्शन. या दोघांची बेरीज म्हणजेच काय असणार आहे? टोटल सेलचा EMF. मित्रांनो, ज्यावेळेस पोटेन्शियोमीटर मध्ये हे दोघं इलेक्ट्रॉन आपण जॉईन केले त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी रीडिंग दिसलं आहे. त्याचा संपूर्ण सेलचा पोटेन्शियल किती आहे? 0.6830 व्होल्ट. 0.6830 व्होल्ट, ठीक आहे. इज इक्वल टू
ई कॅडमियम ऑक्सिडेशन. आता हे जे ई कॅडमियम आहे त्याचं जे पोटेन्शियल आहे 25 डिग्री सेल्सिअसला, त्याची व्हॅल्यू आपल्याला नोन आहे. ती आहे किती? 0.2800 व्होल्ट. ठीक आहे. काय सांगितलं आपण? जो संपूर्ण सेल आहे त्याचं रीडिंग किती आलं आहे? 0.6830 व्होल्ट. याचा आपल्याला पोटेन्शियल काढायचं आहे. ठीक आहे. याचं पोटेन्शियलची व्हॅल्यू, हा रेफरन्स इलेक्ट्रोड आहे, सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. 25 डिग्री टेम्परेचर असेल तर त्याचं पोटेन्शियल किती असणार आहे? 0.2800 व्होल्ट. आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची? मग ई कॅडमियम ऑक्सिडेशन. मग आपल्याला काय करणार? हे जे प्लस आहे इकडे गेल्यावर काय होऊन जाणार? मायनस. म्हणजे 0.6830 मधून काय मायनस करा आपण? 0.2800. तर त्याची व्हॅल्यू येते ई कॅडमियम ऑक्सिडेशनची व्हॅल्यू येते मित्रांनो 0.4030 व्होल्ट. काय केलं आपण? हे जे प्लस आहे हे इकडे गेले की मायनस, म्हणजे 0.6830 मायनस 0.2800. इथे उत्तर येते 0.4030 व्होल्ट. हे आलं पोटेन्शियल कोणाचं? कॅडमियम इलेक्ट्रोडचं. कशाच्या मदतीने काढलंय आपण? सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोडच्या मदतीने काढलंय. ठीक आहे. हे झालं एक्झाम्पल. कशाचं एक्झाम्पल आहे? कॅल्क्युलेशन ऑफ सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल युजिंग सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. ओके. आता आपण अजून एक एक्झाम्पल बघू. त्या ठिकाणी आपण दोघं इलेक्ट्रोड कपल करणार, रेफरन्स इलेक्ट्रोड घेणार नाही, आणि त्या सेलचं EMF कशा पद्धतीने येतात ते बघूया आता. बघा, हा एक सेल आहे, त्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रोड आहेत. पहिला कॅडमियम इलेक्ट्रोड आहे आणि दुसरा कोणता आहे? कॉपर इलेक्ट्रोड. मग आपण असं म्हणू शकतो, हा बीकर, या बीकरमध्ये आपण कॅडमियम सल्फेटचे सोल्युशन घेतले, त्याची ऍक्टिव्हिटी किती आहे? 1. आणि त्याच्यामध्ये कोणता इलेक्ट्रोड डीप केला आहे? कॅडमियम इलेक्ट्रोड. हा दुसरा बीकर, दुसऱ्या बीकरमध्ये आपण कॉपर सल्फेटचे सोल्युशन घेतलं, त्याची ऍक्टिव्हिटी किती? 1. आणि हा कोणता इलेक्ट्रोड आहे? कॉपर इलेक्ट्रोड. हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे, हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे. ठीक आहे. आणि इथं आपण काय टाकलेलं आहे? सॉल्ट ब्रिज टाकला आहे. हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे, त्यामुळे त्या ठिकाणी काय होणार? ऑक्सिडेशन होणार. हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे, याच्यामध्ये काय होणार आहे? रिडक्शन. ठीक आहे. आता रिडक्शन ऑक्सिडेशनची कोणती रिएक्शन होते आणि त्याचं पोटेन्शियल किती आहे ते बघूया. हा तो सेल आहे जो आपण या ठिकाणी वरती दाखवला आहे. ऍट निगेटिव्ह इलेक्ट्रोड ऑक्सिडेशन ऑकर. इलेक्ट्रॉन्स निघून जातात त्या ठिकाणी. बघा, कॅडमियम मधून 2 इलेक्ट्रॉन निघून गेले म्हणून कॅडमियमवर कोणता चार्ज आला? पॉझिटिव्ह चार्ज आला. आता हा जो इलेक्ट्रोड आहे त्याचं पोटेन्शियल आपण काय दाखवणार आहे? ई कॅडमियम ऑक्सिडेशन. ठीक आहे. EMF ऑफ कॅडमियम, तिथे कोणती रिएक्शन होते? ऑक्सिडेशन. त्याची व्हॅल्यू आहे मित्रांनो त्याची व्हॅल्यू 0.4030 व्होल्ट. कशाचं हे सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल कशाचं आहे? कॅडमियमचं. 0.4030 व्होल्ट. ठीक आहे. आता ऍट पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड काय होतंय? रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. कॉपरने, कॅडमियमने जे 2 इलेक्ट्रॉन लिबरेट केले ते 2 इलेक्ट्रॉन कोण ऍब्सॉर्ब करणार आहे? कॉपर. Cu+2. प्लस कधी येतो? ज्यावेळेस इलेक्ट्रॉनची कमतरता असते. कॉपरकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, 2 इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. हे 2 इलेक्ट्रॉन कोणी दिलेले? त्याला कॅडमियमने दिलेले. सॉल्ट ब्रिजच्या माध्यमातून ते 2 इलेक्ट्रॉन्स हा कॉपर ऍब्सॉर्ब करतोय, कॉपर तो गेन करतोय, त्यामुळे कॉपरचं काय होतोय? रिडक्शन. मग त्याचं जे पोटेन्शियल आहे ते आपण काय दाखवणार आहे? ई कॉपर. आणि त्या कॉपरवर काय होते? रिडक्शन. आणि त्याची व्हॅल्यू किती आहे? 0.3370 व्होल्ट्स. मग आता हा जो संपूर्ण सेल आहे त्याचं पोटेन्शियल आपण कशाने दाखवणार? ई सेल. ते कसं कॅल्क्युलेट करणार? पोटेन्शियल ऑफ एनी सेल इज द अल्जेब्रिक सम ऑफ 2 इलेक्ट्रॉन. मग आता ई सेल कसं काय कॅल्क्युलेट करणार? ई कॅडमियम ऑक्सिडेशन प्लस ई कॉपर रिडक्शन. ई कॅडमियम ऑक्सिडेशनची व्हॅल्यू किती आहे? 0.4030 व्होल्ट. ई कॉपर रिडक्शनची किती आहे?
0.3370 व्होल्ट या दोघांची बेरीज होत आहे. मग या संपूर्ण सेलचं पोटेन्शियल किती आहे? 0.7400 व्होल्ट्स. ओके, अशा पद्धतीने आपण आतापर्यंत काय बघितलंय? कॅल्क्युलेशन ऑफ सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल युजिंग प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. त्याच्यानंतर आता काय बघितलं? कॅल्क्युलेशन ऑफ सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल युजिंग सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. आणि त्याच्यानंतर आपण दोघं इलेक्ट्रोडचं मदतीने त्या संपूर्ण सेलचा काय काढलेला आहे? EMF काढला आहे. ठीक आहे, आता पुढचा भाग आपण बघूयात. मित्रांनो, आपण आता डिस्कशन करतोय थर्मोडायनामिक्स आणि EMF याच्यामध्ये काय कोरिलेशन आहे. थर्मोडायनामिक्स म्हणजे हीटशी रिलेटेड, ठीक आहे, आणि EMF म्हणजे काय? तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. यांच्यामध्ये काय कोरिलेशन आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहे. मित्रांनो, आपल्याला कुठलंही कार्य करण्यासाठी आवश्यक जी ऊर्जा असते त्या ऊर्जेला आपण काय म्हणणार आहोत? फ्री एनर्जी. आणि फ्री एनर्जी आपण कशाने दाखवत असतो? डेल्टाची. ओके, फ्री एनर्जी आणि EMF मधलं रिलेशन काय आहे? डेल्टा जी इज इक्वल टू मायनस NFE. हे मागे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, ते आपण रिलेशन घेऊया. बघा मित्रांनो, आपण थर्मोडायनामिक्स आणि EMF मधलं कोरिलेशन बघतोय. पहिला पॉईंट आलेला आहे, एनर्जी अवेलेबल टू परफॉर्म युजफुल वर्क इज नोन ॲज फ्री एनर्जी. कुठलंही कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेला आपण काय म्हणणार आहे? फ्री एनर्जी. आणि ते आपण कशाने दाखवणार आहे? डेल्टा जी. त्या फ्री एनर्जीचा उपयोग करून आपण समजा सेल रिॲक्शन त्या ठिकाणी त्याचं सेल रिॲक्शन करून आणलं. तर फ्री एनर्जी आणि EMF यांच्यामध्ये जे रिलेशन आहे ते रिलेशन आपण कशाने दाखवणार आहे? डेल्टा जी इज इक्वल टू काय? मायनस NFE. हे रिलेशन आहे. कोणामध्ये रिलेशन आहे? फ्री एनर्जी आणि EMF. फ्री एनर्जी कशाने दाखवतोय? डेल्टाची. आणि EMF कशाने दाखवणार आहे आपण आता? E ने दाखवणार आहे. काय रिलेशन आहे मग? डेल्टा जी इज इक्वल टू मायनस NFE, वेअर डेल्टा जी इज इक्वल टू काय? फ्री एनर्जी अवेलेबल टू परफॉर्म युजफुल वर्क. N म्हणजे काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व इन रिॲक्शन. त्या सेल रिॲक्शन मध्ये किती रिॲक्शन इन्व्हॉल्व आहे त्याची संख्या म्हणजे काय? N. F म्हणजे काय? फॅराडेज कॉन्स्टंट. ठीक आहे, आणि E म्हणजे काय? तर EMF ऑफ सेल. हे रिलेशन आहे कशामध्ये? फ्री एनर्जी आणि EMF ऑफ सेल मध्ये. ठीक आहे, आता याच्या मदतीने आपण पुढचे जे थर्मोडायनामिक क्वांटिटी आहे त्याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. आपण बघतो आता एन्थाल्पी चेंज. चेंज इन एन्थाल्पी आपण कशात दाखवणार आहे? डेल्टा H. मागच्या सेमिस्टरला आपण गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन बघितलेलं आहे. गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन काय आहे ते आपण बघूया आता. बघा, आपल्याला बघायचं आहे एन्थाल्पी चेंज डेल्टा H. हे जे गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन आहे, हे गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन आपल्याला काय देत आहे? गिव्स रिलेशन. कोणामध्ये रिलेशन दाखवतोय? डेल्टा जी आणि डेल्टा H मध्ये. फ्री एनर्जी चेंज आणि एन्थाल्पी चेंज मध्ये जे रिलेशन आहे ते रिलेशन आपण कोणाच्या मदतीने बघितलं आहे? गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन. आपण हे मागच्या याच्यात बघितलेलं आहे. काय ते इक्वेशन? डेल्टा जी इज इक्वल टू काय? डेल्टा H प्लस T इंटू D डेल्टा जी अपॉन dt ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आता याच्यात कोणकोणत्या टर्म्स आहेत? डेल्टा जी म्हणजे काय? फ्री एनर्जी चेंज. डेल्टा H म्हणजे काय? एन्थाल्पी चेंज. T म्हणजे काय? ॲब्सोल्यूट टेम्परेचर. T म्हणजे काय? ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आणि हे D डेल्टा जी बाय dt काय आहे? चेंज इन फ्री एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ही कशाची व्हॅल्यू आहे? डेल्टा जी ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 1. ओके मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं रिलेशन बिटवीन डेल्टा जी आणि EMF मधलं इक्वेशन काय आहे? रिलेशन काय आहे? डेल्टा जी इज इक्वल टू मायनस NFE. डेल्टा जी म्हणजे काय? चेंज इन फ्री एनर्जी. N म्हणजे काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व्ड इन दॅट रिॲक्शन. F म्हणजे काय? फॅराडेज कॉन्स्टंट. आणि E म्हणजे काय? EMF ऑफ सेल. ओके, आता हे जे इक्वेशन आहे मित्रांनो काय? डेल्टा जी इज इक्वल टू मायनस NFE. या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. ओके, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आणि आपण इक्वेशन 1 आहे डेल्टा जी इज इक्वल टू मायनस NFE. या इक्वेशनला आपल्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर
ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे. आता बघा डिफरन्शिएशन ऑफ डेल्टा जी विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. डिफरन्शिएशन ऑफ डी डेल्टा जी अपॉन dt ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू हे मायनस एल एफ जे मित्रांनो ते कॉन्स्टंट आहे मायनस एन एफ म्हणून फक्त काय कोणाचं डिफरन्शिएट होणार आहे डीई डिफरन्शिएशन ऑफ ई दॅट इज डीई बाय dt ॲट कॉन्स्टंट प्रेशर याला आपण म्हणूया डी. बरोबर. हा मित्रांनो आपल्याला ए मध्ये कशाची व्हॅल्यू मिळते डेल्टा जी ची आणि या इक्वेशन बी मध्ये कशाची व्हॅल्यू मिळते ही जी संपूर्ण टर्म आहे डी डेल्टा जी अपॉन dt ॲट कॉन्स्टंट प्रेशर याची व्हॅल्यू मिळते. म्हणून इक्वेशन ए आणि बी याच्या दोघं किंमत आपण कशात टाकणार आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये. काय म्हटलंय पुट द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी इन इक्वेशन नंबर 1. आता डेल्टा जी च्या ऐवजी आपण काय लिहिणार मायनस एन एफ ई इज इक्वल टू डेल्टा एच ॲज इट इज डेल्टा एच प्लस टी हे पण ॲज इट इज. पुढे काय डी डेल्टा जी अपॉन dt ॲट कॉन्स्टंट प्रेशर त्याची व्हॅल्यू काय आहे मित्रांनो मायनस एन एफ डीई अपॉन dt ॲट कॉन्स्टंट प्रेशर. काय केलं आपण डेल्टा जी ची किंमत काय मायनस एन एफ ई ती आपण या ठिकाणी टाकली. डेल्टा एच जसाच्या तसा टेम्परेचर पण ॲज इट इज आणि डी डेल्टा जी अपॉन dt ॲट कॉन्स्टंट प्रेशर त्याची व्हॅल्यू काय मायनस एन एफ डीई अपॉन dt ॲट कॉन्स्टंट प्रेशर ती या ठिकाणी टाकलेली. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे याला मग आपण इक्वेशन नंबर 2 या इक्वेशन नंबर 2 ला आपण रिअरेंज करतो कारण की आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची डेल्टा एच ची व्हॅल्यू काढायची. आपल्याला काय म्हणतात बघा आता इक्वेशन नंबर 2 ला रिअरेंज केल्यानंतर आपल्याला इक्वेशन काय मिळते डेल्टा एच इज इक्वल टू एन एफ इंटू टी इंटू डी बाय dt ॲट कॉन्स्टंट प्रेशर ॲट मायनस ई. ही कशाची व्हॅल्यू मिळेल आपल्याला डेल्टा एच. डेल्टा एच म्हणजे काय मित्रांनो एन्थाल्पी चेंज. ओके सो इन दिस वे वी कॅन कॅल्क्युलेट द एन्थाल्पी चेंज. डेल्टा एच म्हणजे काय चेंज इन एन्थाल्पी. एन म्हणजे काय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व्ड इन दॅट डिरेक्शन. एफ म्हणजे काय फॅराडेज कॉन्स्टंट. टी म्हणजे काय ॲब्सोल्यूट टेम्परेचर. डी बाय डी काय व्हेरिएशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ओके याच्यामध्ये आपण डेल्टा एच ची व्हॅल्यू काढू शकतो. आता पुढचा आपण बघणार आहे एंट्रोपी चेंज. एन्थाल्पी चेंज बघितला पुढचा आपण बघतोय एंट्रोपी चेंज. मित्रांनो आपल्याला बघायचं आहे एंट्रोपी चेंज. चेंज इन एंट्रोपी आपण कसं दाखवणार आहे डेल्टा एस. हा एंट्रोपी चेंज काढण्यासाठी आपल्याला एक इक्वेशन बघायचं आहे. ते इक्वेशन काय दाखवतंय द रिलेशन बिटवीन डेल्टा एच. डेल्टा एच म्हणजे काय एंट्रोपी चेंज. डेल्टा जी म्हणजे काय चेंज इन फ्री एनर्जी. डेल्टा जी आणि डेल्टा एच मधलं कोरिलेशन कशाने दाखवत आहे तर डेल्टा जी म्हणजे काय चेंज इन फ्री एनर्जी इज इक्वल टू डेल्टा एच प्लस टी डेल्टा एस. याच्यामध्ये डेल्टा एच म्हणजे काय एन्थाल्पी चेंज. टी म्हणजे काय ॲब्सोल्यूट टेम्परेचर आणि डेल्टा एस म्हणजे काय तर एंट्रोपी चेंज. हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतो और डेल्टा एच इज इक्वल टू हा जो प्लस टी डेल्टा एस आहे इकडे गेल्यानंतर काय होणार मायनस टी डेल्टा एस. डेल्टा जी मायनस टी डेल्टा एस. काय केलं आपल्याला डेल्टा एच ॲज इट इज हा प्लस टी डेल्टा एस इकडे गेलं की काय होणार मायनस डेल्टा एस. म्हणून इक्वेशन काय आलं डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा जी मायनस टी डेल्टा एस. याला मला आपण इक्वेशन नंबर 1. ओके मित्रांनो डेल्टा एच म्हणजे काय सांगितलं आपण एन्थाल्पी चेंज. त्याची व्हॅल्यू काय काढली आपण आत्ताच काढली. पण डेल्टा एच इज इक्वल टू काय डेल्टा एच ची व्हॅल्यू काय एन एफ टी इंटू डी बाय डी टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस ई. हे आता आपण मागच्या इक्वेशन मध्ये काढली. कोणाची व्हॅल्यू आहे डेल्टा एच ची. ठीक आहे आणि डेल्टा जी ची व्हॅल्यू काय मायनस एन एफ ई. आता ह्या डेल्टा एच आणि डेल्टा जी च्या व्हॅल्यू आहेत त्या आपण कशात टाकणार आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये. ठीक आहे आता इक्वेशन नंबर 1 काय राहणार बघा. आता डेल्टा एच ची ऐवजी करणार ही संपूर्ण टर्म घेणार. काय आहे बघा इक्वेशन नंबर 1 काय आहे डेल्टा एच इक्वल टू
डेल्टा जी प्लस टी डेल्टा एस. ओके, मग डेल्टा एच ची व्हॅल्यू काय, एन एफ टी डी बाय डी टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस ई. या डेल्टा एच ची आपण व्हॅल्यू लिहिली. डेल्टा जी ची व्हॅल्यू काय, मायनस एन एफ टी, ती या ठिकाणी लिहिली, प्लस काय टी डेल्टा एस ॲज इट इज. ओके, आता ह्या इक्वेशनला आपण, हे जे इक्वेशन आहे याला आपण म्हणतो इक्वेशन नंबर 2. ओके, या इक्वेशन नंबर 2 ला आपण डिवाइड करणार कशाने, मायनस एन एफ ने. सपोज इकडचा भाग आहे त्याला एन एफ ने डिवाइड केला. सपोज आपला हा एन एफ, या भागाला आपण एन एफ ने डिवाइड केलं, याला आपण एन एफ डिवाइड केलं. एन एफ कॅन्सल, काय शिल्लक राहते आता बघूयात. आता काय शिल्लक राहते, एन एफ कॅन्सल झाला. टी इंटू टी डी टी मायनस ई इज इक्वल टू ई प्लस टी डेल्टा एस मायनस ई प्लस ई कॅन्सल होणार. ठीक आहे, आता काय शिल्लक राहते, हा टी पण कॅन्सल केला तर काय शिल्लक राहते, डेल्टा एस इज इक्वल टू एन एफ डी अपॉन डी टी. परत लक्षात द्या मित्रांनो, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, एंट्रोपी चेंज. कशाने दाखवणार आपण, डेल्टा एस. डेल्टा एस आपल्याला काढायचं आहे, म्हणून आपल्याला एक बेसिक इक्वेशन घ्यायचं आहे की जे डेल्टा जी आणि डेल्टा एच याच्यामध्ये कोरिलेशन दाखवत आहे. काय इक्वेशन आहे ते, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. सुरुवातीला माझ्याकडनं ते प्लस टी डेल्टा एस सांगितलं गेलं. करेक्टेड इक्वेशन काय आहे, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. ठीक आहे, आता सपोज आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, डेल्टा एच ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, मग हा जो मायनस डेल्टा टी डेल्टा एस आहे इकडे गेला तर तो काय होणार आहे, प्लस टी डेल्टा एस. मग इक्वेशन काय झालंय, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा जी प्लस टी डेल्टा एस. याला काय म्हणतात आपण, इक्वेशन नंबर 1. आत्ताच आपण थोड्यापूर्वी डेल्टा एच ची किंमत काढली. डेल्टा एच म्हणजे काय, चेंज इन एन्थाल्पी. त्याची व्हॅल्यू काय, एन एफ टी डी बाय डी टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस ई. कशाची व्हॅल्यू आहे, डेल्टा एच ची. आणि डेल्टा जी ची व्हॅल्यू काय आहे, डेल्टा जी इज इक्वल टू मायनस एन एफ ई. डेल्टा जी आणि डेल्टा एच आणि डेल्टा जी च्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला कशात टाकायच्या, इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकायचं. आता डेल्टा एच च्या ऐवजी पण काय येणार, हे संपूर्ण टर्म बघा दिसतंय, एन एफ टी इंटू डी डी टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस ई. ठीक आहे, हे कोणाविषयी दिलेलं आहे, डेल्टा एच. डेल्टा जी च्या ऐवजी काय येणार, मायनस एन एफ ई आणि प्लस टी डेल्टा एस जशाच्या तसा. मग हे जे इक्वेशन नंबर 2 आहे मित्रांनो, या इक्वेशन नंबर 2 ला आपल्याला कशाने डिवाइड करायचं आहे, एल एफ ने डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, आता ही लेफ्ट हँड साइड आहे, त्याला कशाने डिवाइड केलं आहे, एल एफ ने डिवाइड केलं आहे. ही राइट हँड साइड मायनस एन एफ ई अपॉन एन एफ प्लस टी डेल्टा एस अपॉन एन एफ. मग हा एन एफ आणि हा एन एफ काय कॅन्सल झाला, काय शिल्लक राहते, मग टी इंटू डी डी टी. ठीक आहे, मायनस ई इज इक्वल टू, हा काय आहे, इथं फक्त काय शिल्लक राहिला, ई प्लस टी डेल्टा एस अपॉन एन एफ. मायनस ई आणि प्लस ई कॅन्सल केला, नंतर काय शिल्लक राहते, टी इंटू डी डी टी इज इक्वल टू टी डेल्टा एस अपॉन एन एफ. टी कॅन्सल केल्यानंतर फक्त काय शिल्लक राहते, मग डेल्टा एस इज इक्वल टू एन एफ इंटू डी बाय डी टी. ओके, अशा पद्धतीने आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, एंट्रोपी चेंज. सो आज आपण बघितलंय थर्मोडायनामिक्स आणि EMF मध्ये काय रिलेशन आहे ते. थँक्यू.